देशी गोवंशाचा सांभाळ परंपरेतून सुधारणांकडे आणि पुढे आधुनिक व्यवस्थापनातून जैवतंत्रज्ञानाकडे मार्गक्रमित झाला असून आता कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन 22 जुलै रोजी साजरा करण्यात येणार असून शाश्वत ग्रामीण विकासासाठी दिनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असं महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। पत्रकार परिषदेला आयोगाचे सदस्य डॉक्टर नितीन मार्कंडे, सदस्य संजय भोसले, सदस्य सचिव डॉक्टर मंजुषा पुंडलिक आदी उपस्थित होते। शेखर मुंदडा म्हणाले, महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या केंद्रस्थानी राज्यातील नोंदणीकृत 950 गोशाळा आणि पशुपालकांच्या दारात असणारा अंदाजे 1.25 कोटी देशी गोवंश असल्याने सर्वकष विकासासाठी योजना आणि अंमलबजावणी करण्यात येत आहे। नुकत्याच झालेल्या पशुगणनेच्या संख्यात्मक बाबी उपलब्ध होताच देशी गोवंश विकास आणि वर्गीकृत स्थानिक गोवंशाचा शुद्ध देशी गोवंशाबाबत परिवर्तनासाठी प्रयास केला जाणार आहे। राज्यातील गोवंश जनमानसात राज्यमाता म्हणून पूर्वापार वसलेला असला तरी शासनाच्या अधिकृत घोषणेमुळे त्यांचा सांभाळ आणि विकास अधिक उत्कृष्टपणे घडून येणार आहे। डॉक्टर नितीन मार्कंडे म्हणाले, राज्याच्या शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिनात देशातील नामवंत आणि राज्यात हौसेने सांभाळल्या जाणाऱ्या सर्व शुद्ध देशी गोवंशाचा सन्मान अपेक्षित असून राज्यातील स्थानिक गोवंश हा नेहमी अधिक उपयुक्त असतो आणि त्याचा ग्रामीण भागात जास्त फायदेशीर उपयोग करून घेतला जातो। याबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यात येत आहे। 21व्या शतकाच्या विज्ञान युगात शास्त्रीय धोरणात राज्यातील देशी गोवंश संवर्धनाचा विचार अधिक दृढपणे रुजला जावा यासाठीच शासनाने शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन देण्याची प्रेरणा दिली आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये 22 जुलै रोजी आपण शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिवस हा साजरा करणार आहोत। याचं कारण असं आहे की आपल्याकडचा जो गोवंश आहे त्याची शुद्धता वाढावी आणि जागतिक तापमान वाढीमध्ये जे काही आपल्याकडं गोवंश आहे तर तो जगामध्ये नावाजला गेलेला आहे। त्याची जी गुणवैशिष्ट्ये तर ही सगळी गुणवैशिष्ट्ये अधोरेखित झाल्यानंतर त्याचा सांभाळ चांगल्या प्रकारे केला जावा, शुद्धता वाढावी आणि अवर्गीकृत गोवंश कमी होत राहावा अशा प्रकारचे प्रयत्न महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडचे आहेत। म्हणजे प्रत्येक गोवंश आणि गाय ही शेतकऱ्यांच्या आणि आपल्या गोशाळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे निर्भयतेने जगेल, राज्यमाता म्हणून तिला दर्जा मिळेल आणि आत्मनिर्भर गोशाळा आणि आत्मनिर्भर आपली गोमाता ही आपल्याला दिसावी असा ह्या दिनाचा उद्देश आहे। एक तर सगळ्या गोवंशाला टॅगिंग झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये। दुसरं किती गोशाळा होता त्याचा डेटा नव्हता, तर ते आता 960 गोशाळा आता महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे रजिस्टर झालेल्या आहेत। त्यानंतर आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये एक गोशाळेला निवाऱ्यासाठी गोवर्धन गोवंश योजना याच्या अनुदान दिलेलं आहे। 15 ते 25 लाख त्यांच्या संख्येप्रमाणे प्रत्येक तालुक्यातल्या एक गोशाळेला। चौथं आम्ही केलेलं आहे की गोमातेला आम्ही राज्यमातेचा दर्जा दिला आहे। तो भारतामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की जिथं आपण गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे। त्यानंतर आम्ही तालुकामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण हे पशुसंवर्धन आणि महाराष्ट्र गोसेवा यांच्या संयुक्त विद्यमानाने पूर्ण केलेले आहेत। सगळ्या तालुक्यात 320 तालुक्यात झाले। त्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये गोशाळेचं सुद्धा प्रशिक्षण होणं गरजेचं होतं, तेही आम्ही कंप्लीट केलेलं आहे। आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी, मी तर म्हणेल भारतातली अशी योजना नव्हती की इतके 1500 रुपये प्रति महिना प्रति देशी गाय हे अनुदान आपण महाराष्ट्र सरकारने दिलेलं आहे। ते 1 जानेवारीपासून प्रत्येक गोशाळेला लागू झालेलं आहे। त्याच्या पहिल्या फेजमध्ये 560 गोशाळेला त्याचा लाभ मिळालेला आहे आणि आत्ताचा आकडा 780 गोशाळा आता सेकंड फेजच्या अनुदानासाठी पात्र झालेल्या आहेत।